म्हणवितो दास मज एवढीच आस परिते अंगी नाही वर्म असू द्यावा तुझा धर्म। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवारे ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया। कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आजचा जो अभंग आहे तो अंतर्मुख करायला लावणारा अभंग आहे, आत डोकून पाहायला लावणारा अभंग आहे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात मला दास म्हणतात, देवा तुझं दास। घराच्या बाहेर निघालो तर मला कोणी म्हणता आला रे पांडुरंगाचा दास, मला दास म्हणून ओळखल्या जातं देवा। परंतु तुला खरं सांगू का, खरं सांगू का तुला, दास होण्यासाठी ज्या महत्वाची गोष्ट पाहिजे, जी पात्रता पाहिजे, जे पुण्य पदरामध्ये पडलेलं पाहिजे, ते पुण्य मला माझ्या पदरामध्ये दिसत नाही देवा। आणि म्हणून तू एक काम कर, तुझा धर्म राख देवा आणि माझा उद्धार कर। मी शरणागत तुला आलेलो आहे आणि म्हणून तुझ्या कृपेनं मी दास कसा होईल याच्यासाठी तू काय कर, मला मार्गदर्शन कर। एरवी माझी जी मी जे बोलतो ते पोकळ बोलणं आहे, तुकोबराय सांगतात। जर तुकाराम महाराज जर असं सांगतात तर आपलं बोलणं कसं आहे, जर तुकोबराय सांगतात माझी बडबड आहे, आपलं बोलणं कसं आहे। आणि म्हणून आजचा जो अभंग आहे हा अंतर्मुख करणारा अभंग आहे। आणि हा अभंग जर आतमध्ये उतरला महाराज, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उतरला, तर माझा एवढा मोठा अधिकार नाही की तुमच्या समोर या ठिकाणी काहीतरी मार्गदर्शन करावं, काहीतरी उपदेशाच्या गोष्टी मी सांगाव्या, एवढा उपदेशाचा मोठा माझा अधिकार नाही। कारण मी इथं काही उपदेश करण्यासाठी आलो नाही, तर मी फक्त तुमच्या पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो। हीच माझ्या अंतकरणातली भावना आहे। परंतु मी असं म्हणेल, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो काही संत चरण पावलो। गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांनी बाबांनी मला या ठिकाणी आदेश केला आणि 10-5 मिनिटं या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। आणि पंढरपूरची पायी वारी म्हणजे महाराज ही कायिक पूजा आहे, ही वाचिक पूजा आहे आणि ही मानसिक पूजा आहे। पावला पावलाला तुमच्याकडून यज्ञ घडतो आहे आणि माझ्यासारख्याने तुम्हाला मार्गदर्शन करायचं, याच्यात काय अर्थ लपलेला आहे। म्हणून मार्गदर्शन म्हणून नाही, उपदेश म्हणून नाही, परंतु सेवके करावे सांगितले काम, याप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न आहे। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा पायी दिंडी सोहळा, ज्या गंगागिरी बाबांनी जगाच्या समोर त्याग शिकवला महाराज। आजच गुरुवारी बाबांनी दुपारी सांगितलं की सद्गुरु गंगागिरी महाराज पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर झोपडी पेटून देत होते। 1 मिनिट घेऊ का तुमचा सर्वांचा? पेटून दिली झोपडी बाबांनी, आली पंढरपूरची वारी, हे गंगागिरी बाबा गंगागिरी, 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 गंगागिरी बाबा गंगागिरी। आणि मग अशी भव्य दिव्य परंपरा आपल्याला लाभलेली आहे। ज्या साधू संतांच्या गंगागिरी बाबांकडे सायुजता समिपता सलोकता सलोकता सायुजता समिपता सलोकता सलोकता चारी मुक्ती बरोबरी, चारी मुक्ती बरोबरी,
अधिकार किती मोठा आहे महाराज, आणि काय उपदेश करावं तुम्हाला. तुम्ही गुरुवारी ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरी महाराजांची कीर्तन ऐकली. स्वामी रामगिरी महाराजांचं नित्य त्या ठिकाणी श्रवण आपण करत आहोत. आणि महाराज परंपरेचा परमार्थ, आपल्या बेटाचं परमार्थ असं क्वचित एखादं कुटुंब असेल की जे आता इथं आलं, आता एखादी व्यक्ती अशी असेल की परमार्थात आली, परंतु आपला जो परमार्थ आहे तुमचा झाला पंचकृषीतून आलेल्या परंपरेचा परमार्थ तुमचा आमचा बेटाचा परमार्थ आहे. त्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा पायी दिंडी सोहळा आज राहुरी गावामध्ये. मला इथं आल्यानंतर महाराज मी खूप निबर काळजाचा माणूस आहे, परंतु ज्या वेळेला सतीश काकांच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी बाबा पूजन करत होते आणि गुरुवारी महाराजांच्या मुखातून ज्या वेळेला बाहेर उद्गार पडत होते महाराज कौतुकाचे त्या सतीश काकांसाठी, त्यावेळेला माझं अंतकरण गहूरून आलं. महाराज परिवार असावं तर असा असावं. ज्या परिवारानं वारकऱ्यांना एवढी हायफाय व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनी स्वतः महाराज 2200 किलोमीटरचा अंतर त्या ठिकाणी पायी प्रवास करून माता वैष्णवीचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणून असणारा हा तनपुरे परिवार, त्यामध्ये आदरणीय सतीश काका असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचा सर्व परिवार असेल, या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे महाराज. आणि एवढं असून सुद्धा नम्रता किती हो आपल्याकडे. एवढं असलं का अभिमान जागा होत असतो. आणि भगवान परमात्म्यानं सुद्धा सांगून ठेवलेलं आहे, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया थाया, तेथ तेथ धनंजया जाण विभूती माझी. तिथं माझी विभूती आहे अर्जुना. जिथं जिथं दया आहे, जिथं जिथं धर्म आहे, जिथं जिथं सदाचार आहे. आणि महाराज त्या सर्व गोष्टी या तनपुरे परिवारामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. नम्रता होती सतीश काकांच्या बोलण्यामध्ये. अत्यंत करुणामय भाषेमध्ये त्यांनी वारकऱ्यांचं त्या ठिकाणी पूजन केलं, स्वागत केलं, वाक्पुष्पानं पूजन केलं महाराज. आणि म्हणून त्यांना या परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आपण प्रत्येक जण या ठिकाणी पावलाला पंढरपूरचा त्या ठिकाणी प्रवास करत आहोत. पावलाला त्या ठिकाणी यज्ञ घडतोय आपल्याकडून, सर्व वारकऱ्यांकडून. चंद्रभागेचं स्नान घडणार आहे, कानोपात्रेचं दर्शन होणार आहे. आणि पांडुरंग परमात्म्याला ज्या वेळेला आपण सर्व पाहणार आहोत, त्या वेळेला लढीभार असणारा पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्या स्वागतासाठी उभारून हात वर करून त्या ठिकाणी वाट पाहत आहे. वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळ. क्षणाला वाट पाहणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि सबंध वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात असताना कसं जावं महाराज, तर संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जावं. संतांच्या सानिध्यामध्ये, ज्या महात्म्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केलेला आहे. बघा, एरवी विकार एवढे खतरनाक आहेत, तीर्थयात्रेला निघाले काय आणि कुठं निघाले काय ते डोकं वर काढल्याशिवाय राहत नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही महात्म्यांच्या सानिध्या, सुखे सेव ब्रह्मानंद या अभंगामध्ये एक शरण आहे बघा, गाऊ राम नाम सदा नव्हे मग बाधा काळदूत यमाची, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे सेव वासुदेव धनिवरी. संतांच्या सानिध्यामध्ये आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन गात जा. त्या भगवान परमात्म्याला प्रेम मागावं महाराजांनी, भजन करत करत नामस्मरण करत करत जावं. त्या भगवान परमात्म्याकडे साधू संतांनी जे मागितलं ते मागावं, प्रेम मागावं त्या भगवान परमात्म्याकडं. आणि मग जे संत महात्मे मागतात महाराज, त्या संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, संतांच्या सानिध्यामध्ये परमार्थ केल्यानंतर त्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण मोठे भाग्यवान आहात की सद्गुरू स्वामी महाराजांच्या बरोबर आपण या ठिकाणी पायी दिंडी मध्ये सहभागी झालात. आणि प्रत्येक वर्षी होतात, प्रत्येक वर्ष आपली वारी कधी चुकत नाही. आणि म्हणून आपण खरोखर भाग्यवान आहोत. आणि आपल्या सेवेसाठी जसं मी सांगितलं, गात जागा तसं खात ते सुद्धा पाहिजे ना महाराज. कारण हे जे शरीर आहे हे अन्नमय कोश आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा पाची पक्वान्नाची व्यवस्था सर्व मंडळींनी जागोजागी केलेली असते. आणि म्हणून सर्व अन्नदात्यांना सुद्धा धन्यवाद आहे. सुंदर नियोजन. आपल्या बेटासारखा परमार्थ नाही, बेटासारखी दिंडी मोठी नाही महाराज. आणि म्हणून
सर्वांना सेवेकरी मंडळीला धन्यवाद आहे. हजारोच्या संख्येने सेवेकरी मंडळी आपल्या दिंडीमध्ये उपस्थित आहे. सर्वांना कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि माझ्यापर्यंत ही सेवा आलेली आहे 10-5 मिनिटाची. मी सांगितलं मी काही एवढा मोठा विद्वान नाही, एवढा मोठा त्या ठिकाणी ज्ञानी नाही की तुमच्या समोर काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी मी सांगाव्या आणि लगेच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. म्हणजे मी सांगितल्यानंतर परिवर्तन होईल, पण त्याला अजून काही वेळ बाकी आहे. कधी बरं? एकदा नाथ महाराजांकडे गेली होती एक म्हातारी एका लेकराला घेऊन, बाबा या पोराला काही सांगा, हे गुळ खात. नाथ महाराज म्हणले, काकू एक काम करा, पुढच्या रविवारी या, पुढच्या गुरुवारी या. पुढच्या गुरुवारी येईल घेऊन, बाबा सांगा ना या पोराला लय गुळ खातंय पोर. त्या वेळेला नाथबाबांनी सांगितलं, पोरा गुळ खाजवू नको लय. त्या म्हातारीला आश्चर्याचा धक्का बसला आणि ती म्हातारी म्हणली, बाबा 2च शब्द सांगायचे होते, मग मागच्याच गुरुवारी का नाही सांगितलं, का 40 किलोमीटर मला बोलावलं. त्यावेळेला महाराजांचे उद्गार बाबांनी सांगितलं की आई काकू तुम्हाला खरं सांगू का, त्या मागच्या गुरुवारी मीच गुळ खात होतो. मग मी माझ्या जीवनातला गुळ नावाचा पदार्थ बंद केला, आता मला अधिकार प्राप्त झाला. तसं प्रार्थना करेल मी गंगागीर बाबांकडे निश्चितच. एक दिवस असा माझ्या जीवनात येऊ द्या, सगळ्या कीर्तनकारांनी प्रार्थना करावी, सगळ्या कथाकारांनी प्रार्थना करावी, सगळ्या वारकऱ्यांनी प्रार्थना करावी. कोणता दिवस येऊ द्या माझ्या जीवनामध्ये असा, काही ऐशी दशा येईल माझ्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणाची लाही लाही व्हावी महाराज. कारण ज्या वेळेला व्याकुळता अंतकरणामध्ये निर्माण होणार आहे, त्याच वेळेला भगवान परमात्म्याची आपल्यावरती कृपा होणार आहे. व्याकुळता तळमळ निर्माण झाली पाहिजे. बघा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, बरोबर की नाही? पाण्याच्या बाजूला जसा मासा काढून टाकला तडफड तडफड करतो ना, तशी अवस्था त्या माशाप्रमाणे अवस्था व्हायला पाहिजे. बघा भेटी लागे जीव लागली सियास, पाहू रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागे जीव लागली सियास, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन हो, तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागे जीव लागली सेया. प्रत्येक क्षणाला तळमळ निर्माण झाली पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये. आणि व्याकुळता ज्या वेळेला निर्माण होईल, खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. एरवी नुसती भगवंताची आपण मानस पूजा जरी करत असलो ना महाराज, नित्य नियमानं जर आपण घरी राहून मनानं जर रोज पंढरपूरला जात असू ना, एक दिवस ती अवस्था प्राप्त होईल आणि साधू संतांची कृपा आपल्यावरती होईल आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण हे कधी घडतं? संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर. त्या संतांच्या सानिध्यामध्ये गंगागिरी महाराजांच्या छत्रछायेखाली परमार्थ करणारी तुम्ही आम्ही मंडळी, तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. कारण कलियुग आहे महाराज, आणि या कलियुगामध्ये विकारवर डोकं काढायला वेळ लागत नाही. कलियुगामध्ये विकार क्षणाक्षणाला विकार डोक्यावर काढतात आणि काय अनर्थ करून टाकतील सांगता येत नाही. म्हणून संत महात्म्यांच्या छत्रछायेखाली परमार्थ केला की त्याचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सारखे महात्मे या मृत्यू लोकामध्ये येऊन जगाच्या समोर आदर्श ठेवतात महाराज. आणि परमार्थ म्हणजे काय? कुठं गठोडं बांधून ठेवलं नाही, हा एक प्रवास आहे. जसा वारीचा प्रवास आहे तसा परमार्थाचा सुद्धा एक प्रवास आहे. आणि एका क्षणानं त्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये जायचंय. बघा एक श्लोक आहे, उपलवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरुकेवी तैसा पावी वेगी. पिकलेला आंबा पक्षानंही पाहिला, पिकलेला आंबा माणसानंही पाहिला. आता अगोदर कोण जाणार आहे त्या आंब्यापर्यंत?
तुम्ही म्हणशान सांग तुला काय आला बोलेली. अगोदर कोण जाणार आहे? पक्षी जाणार आहे का? त्याला पंख दिले, भारत देश उडाला गेला, आंब्यावर जाऊन बसला. मनुष्य नाराज झाला, माणूस नाराज झाला. ज्ञानोबा राय त्याचं समाधान करतात, बाबा तुला सुद्धा तो पिकलेला आंबा घेता येईल बरं का, पण तुला एक काम करावं लागेल. हळूहळू ढाळे ढाळे की तुले नी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू क्षणाला प्रवास करावा लागेल. तसा हा प्रवास आहे. आणि परमार्थाच्या मार्गाने निघालेल्या प्रवासामध्ये आनंदच आनंद आहे. प्रपंचाच्या मार्गाने निघालेल्या प्रवासामध्ये दुःखच दुःख आहे. हे तुम्हाला मी सांगावं काही? दुःख बांधवडी आहे, संसार सुखाचा विचार नाही कोठे. ऐकलं की नाही? शेजारी शेजारी दोन घर, एका घरातून हसायचा आवाज, एका घरातून रडायचा आवाज. ज्याच्या घरातून रडायचा आवाज येतो त्याचा चेहरा पडलेला, ज्याच्या घरातून हसायचा आवाज येतो तो त्याला भेटला, तो बरं. तुझ्या घरातून रोज हसायचा आवाज येतो, तो म्हणला आपले फक्त फॉर्म्युले वेगवेगळे, धोरणं सारखेच. म्हणे मग तुझ्या घरातून हसायचा आवाज कस काय येतो? तो म्हणला तुला खरं सांगू का, ती चपात्या करायला बसली का लाटणं फेकून आणि ती लागलं का ती हसतीन, हुकलं का मी हसत. याला काय म्हणायचं? कुठेही गेलं प्रपंचामध्ये राजा दुखिया प्रजा दुखिया. महाराज दुःख संसाराच्या मार्गाने निघालं तर दुःखच आहे, पण परमार्थाच्या मार्गाने एकदा निघाला रे निघाला. नाचत जाऊ त्याच्या गावावर स्वामी महाराज सांगत असतात, आनंदाच्या लाटा उसळती. बरोबर ना? आनंद 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 आद्वय नित्य निरामय जे कामी जभेय योगियाचे ते झाले साकार पुंडलिका. आनंद 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 नित्य निरामय. मला वा वा म्हणा. विठ्ठल विठ्ठल. नित्य सतत निरामय आनंद जर प्राप्त करायचा असेल तर परमार्थाचा मार्ग आहे. आणि परमार्थाचा मार्ग म्हणजे लोक म्हणतात परमार्थ भोळ्याचा आहे. भोळ्याचा परमार्थ आहे? खरं सांगा, परमार्थ भोळ्याचा नाही महाराज. संसार भोळा माणूस करू शकतो, परमार्थ नाही करू शकत. कारण ही एक प्रक्रिया आहे. पावला पावलाला यज्ञ करायचा आहे. सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये प्रवास करत असताना बघा विकार डोकं काढतात. मीपणा येतो. काय करेल कधी महाराज, कशाचा गर्व कुणाला. मला इथं ज्या वेळेला सतीश काकांचा परिवार पाहिला, काय महाराज हे वैभव आहे. एवढं वैभव असताना सुद्धा कुठला गर्व अभिमान वाटला का त्या परिवारामध्ये? नाहीतर मग मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो तर एक जण थोडं कीर्तनाला गेलो तर एक जण म्हणलं महाराज चला चहा घ्यायला. त्याला चहाचं घेणं नव्हतं, पण त्याचा बांगला मला दाखायचा. आम्ही 12 गावचं पाणी प्यायला, आम्हाला तेच उद्योग होत. चप्पल काढली, तिथूनच सुरू झाला. महाराज म्हाताऱ्याच्या काळात काय नव्हतं, सगळं मी केलं. घर मी बांधलं, जमीन मी घेतली, हे मी केलं, ते मी केलं. माझं गेलं डोकं सरकून, म्हणलं सगळं तो केलं. म्हाताऱ्याच्या काळात काहीच नव्हतं. म्हाताऱ्यानं तो टायमाला जर ऑपरेशन केलं असतं. विठ्ठल विठ्ठल. कशाचा मीपणा नको, अभिमान नको महाराज. आणि तो अभिमान जिरून जिथं जातो ना तो परमार्थ आहे, तो परमार्थाचा मार्ग आहे. आणि मग इथं विकार डोकं काढतात. नाही तर आज आपण जर पाहिलं तर परिस्थिती इतकी खराब झालेली आहे. अंतकरणामध्ये मल विक्षेप आवरण आहे, दोष निर्माण होतात. ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही, परमार्थ नाही महाराज, तर अंतकरणातले चित्तामध्ये असलेले दोष, मल नावाचा दोष सांगितलं चित्तामध्ये. एक मल नावाचा दोष म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं की याला जळजळ होणे. एक जणाचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे पोट कधीपासून दुखत? म्हणे शेजाऱ्याच्या ट्रॅक्टरची पूजा झाल्यापासून. दुसऱ्याचं चांगलं झालं का याला जळजळ होणे, याचं नाव मल नावाचा दोष आहे. आणि तो मल मला चांगला अनुभव आला म्हणून सांगतो. मग बघा एका ठिकाणी माझी कथा होती. कॅमेरा समोर चालू आहे, नाही तर गावाचं नाव सुद्धा सांगितलं असतं मी, जर डायरेक्ट आहे बोलणार. कॅमेरा चालू आहे, बेतईची मायर. कारण आता व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. बघा
कथा होती आणि एक जण त्या ठिकाणी कथेमध्ये माझ्याकडे आला आणि म्हणलं महाराज आपल्याला उद्या कथा संपल्यानंतर सकाळी माझ्याकडे आला तो आणि मला म्हणलं महाराज तुम्हाला बाहेरचं कळतं का, बाहेरचं कळतं का मला म्हणे. आता मी खरं सांगा बाहेरचं राहतं का हो काही, बाहेरचं राहतं खरं सांगा. अहो काहीच नाही, सगळं आतलंच राहतं, बाहेरचं काय राहतं. मला म्हणलं बाहेरचं कळतं का. मी म्हणलं काय विज्ञान युगामध्ये हा माणूस विचार करतो, त्याला वाटलं महाराजाला बाहेरचं कळतं. मग तेवढ्यात मी म्हणलं तुम्हाला नेमकं काम काय होतं. ते म्हणला आमच्या चुलत भावानं बोर मारलं म्हणजे. म्हणलं मग चांगलं झालं, पाणी लागलं का. लय पाणी लागलं. म्हणलं मग चांगलं झालं. काय चांगलं झालं, आम्हाला प्यायला पाणी नाही. मग मला त्याचं दुखणं कळालं, याचा प्रॉब्लेम नेमकं कुठे आहे. मग तेवढ्यामध्ये मी त्याला म्हणलं बाबा चांगलं झालं आणि पाणी लागलं तर म्हणे आम्हाला प्यायला पाणी नाही. तुम्हाला पाणी कळतं का. मी म्हणलं सख्या भावाला पाणी लागलं आणि याला त्या ठिकाणी जळजळ होते. मी शांत उभा राहिलो. त्याला वाटलं बाबाला पाणी कळतं पण फुकट सांगा ना. 500-500च्या 5-6 नोटा काढल्या, नारळाच्या खालून लावल्या आणि माझ्या हातात दिल्या आणि माझ्याकडं ते नारळ धरून असा करतो, आता कळतं पाणी. आणि 5-6 त्या 500च्या नोटा पाहिल्यानंतर मला जागेवर पाख्या फुटल्या ना. मला तिथंच पाणी कळायला लागलं ना. मग ते पैसे पाहिले होत. त्याला म्हणलं पाणी कळत आणि ते म्हणे किती घ्यावं लागल. म्हणलं 200 फूट. घेतले पैसे, घातले खिशामध्ये. पण मला काय माहिती मायावर बेतत. त्यानं संध्याकाळीच बोरची गाडी आणली आणि मी इकडच्या मळ्यात थांबेल. खडाडाम 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 रात्रभर त्या ठिकाणी खकाना गेला आणि पहाटे उठायला मला आला. महाराज ओ महाराज. बरं तरी 2 इमानदार कुत्रे होते, त्याला येऊन दिलं नाही गेटमध्ये, पण तो लांबून आवाज द्यायचा महाराज. नंतर मग ते थोडं थांबलं आणि ते म्हणलं महाराज वाटून होईन तो. मी त्याला त्या ब्लँकेटच्या आतून म्हणलं मा होईन तवा होईन. तो रातभर झालं, त्याचं काय करायचं. विठ्ठल विठ्ठल का सांगितलं तर महाराज हे विकार आहे महाराज, हे त्रास देतात माणसाला. सुखासुखी आनंदाचं जीवन जगू देत नाही. मग तो आनंद आम्हाला प्राप्त करायचा असेल तर तो परमार्थाचा मार्ग आहे आणि त्या मार्गानं सक्रिय व्हायचं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील, गंगागिरी महाराज असतील, हरिगिरी नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज असतील, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असतील आणि स्वामी रामगिरी महाराज असतील, हळूहळू 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 त्या मार्गाने सक्रिय झाले आणि त्या मार्गाने भगवान परमात्मा प्राप्त करून घेतला. तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता, मार्ग आले तसं तसं जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या मुखातून अभंग बाहेर पडले. संसारातले तुमचे आमचे अनुभव वेगळे आहे आणि ते काही इथं सांगण्यासारखे बी नाही. परमार्थातले अनुभव संतांनी महाराज सगळ्या संतांना अनुभव आलेले, ते अनुभव आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यवचन म्हणजे अभंग आहे, ज्याचा कुठल्याच काळी भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. प्रपंचातले अनुभव तुमचे आमचे वेगळे आहे. कीर्तनकारांना आम्हाला आलेले अनुभव वेगळे, आम्हाला बरेच अनुभव येतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी यूट्यूबवरून त्यांनी माझं कीर्तन घेतलं होतं. कीर्तन घेतल्यानंतर त्यांनी पाहिलं नंबर वगैरे. ते एका पोरानं ओळखलं मला, महाराज तुमचं आज कीर्तन आहे. म्हणलं बरं बरं बरं. तिथं वेळ आहे थोडा. मग ते म्हणले महाराज तोपर्यंत काय करा, चला दूध घ्यायला चला घरी. गेलो त्याच्या घरी दूध घेण्यासाठी. मग गेलो तर त्याची मम्मी वगैरे ते कुठंतरी वाढदिवसाला गेलेली होती. मग दूध करायला कोणी नव्हतं. मग त्याला तेवढ्यात तो हुशार होता. तो म्हणला महाराज दूध नाही पण लस्सी घ्या त्या का. आता उन्हाळ्याचे दिवस होते. मी म्हणलं लस्सी घेऊ ना. त्यानं फ्रीज उघडलं आणि तांब्याभर लस्सी दिली मला प्यायला. ती लई गोड लागली ना. म्हणलं अरे लस्सी लय भारी रे, घेतो अजून आहे का. ते म्हणलं घ्या महाराज. दुसरा एक तांब्या दिला. 2 तांबे लस्सी प्यायल्यानंतर मला थोडी शंका आली. मी म्हणलं का रे लस्सी तर लय भारी, तुमची तर कोणाला आवडत नाही का. ते म्हणजे सगळ्याला आवडते पण त्याच्यात उंदीर पडेल होता. मग असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मी तो तांब्या आदळवला ना खाली. तो तांब्या खाली आदळल्यावर त्यानं लगेच आवाज दिला, मम्मी महाराज आपला संडासला जायचा तांब्या फोडला. अनुभव अनेक आहे महाराज. तुम्हाला काय सांगू, कीर्तनामध्ये एक पोरग उभा राहिला. मी लहान पोरं असले दापून घेतो होतो. बस खाली बस खाली. पण एक जण उभा राहिला, त्याला नेमकं सर्दी होती. उभा राहिला त्याला बस म्हणलं ते बसला विचार. पण त्याला सर्दी झाली, त्याला काही कंट्रोल. आणि ते सरकत पुढं आलं माझ्याजवळ. संध्याकाळचं कीर्तन सरकत पुढं आलं. एवढा लाईट नव्हता, ते थोडा डिम लाईट होतं. सरकत आलं आणि ते मला एकच म्हणायचं, माझं कीर्तन चालू. तुम्हाला म्हणायचं महाराज
पाया पडू का? पाया पडू का? आता 2-4 वेळेस झालं, मी म्हणलं पड भाऊ, ते पाया पाडायचं निमतानं वागला ना, अख्खा शेंबूड माया धोतराला पुसून. अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे, पण परमार्थातला अनुभव संतांचा अलौकिक स्वरूपाचा असतो. मग जसे जसे अनुभव जीवनामध्ये आले बघा, तुकोबरायांचे काही अभंग ज्या वेळेला तुकोबराय परमार्थाला लागले त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की एकदा तुकाराम महाराजांच्या पायाच्या आवाजानं चिमण्या त्या ठिकाणी उडाल्या. तुकाराम महाराजांचं अंतकरण एवढं मलूल आहे, मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित. महाराज अंतकरण दुखावलं गेलं. तुकोबराय देवाकडे गारा न करता, देवा अरे मी असं काय केलं या चिमण्यांचं पाप की या मला घाबरून पळाल्या. त्यावेळेला संवेदनशील झालेलं तुकोबरायांचं अंतकरण त्या ठिकाणी महाराज दुखावलं गेलं आणि पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. एवढं प्रेम केलं तुकाराम महाराजांनी सर्वांवरती. हे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळविती. सर्वांवरती प्रेम केलं. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची साधना पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. कोणता बरं? तुकोबरांचा एक अभंग असा आहे. तुकोबराय म्हणतात की अरे बाबा मी याच्या अगोदर लई सडेतोड बोललो रे, लोकांना लई डायरेक्ट बोललो रे, लई कोणाचा अंतकरण दुखवला असेल रे, कोणाला रडू आला असेल रे, कोणाला राग आला असेल रे. पण तुकोबराय म्हणतात आता इथून पुढं आम्ही न देखो गुणामध्ये नटलेला आहे, त्यानंही विश्व निर्माण केलेलं आहे. हा अनुभव साधू संतांचा आहे. आणि जगद्गुरु श्री संत तुकोबरांची ज्या वेळेला साधना पूर्ण झाली त्यावेळेला तुकोबरांच्या मुखातले उद्गार आहे, तुका म्हणे आता आणि उरलो उपकारा पुरता. पण साधना जोपर्यंत अपूर्ण आहे तोपर्यंत एवढा अट्टहास दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेडे दैवत सतत सततम राम घोष करू हरी. सर्व सुख प्राप्त झालं ज्या साधना पूर्ण झाल्यानंतर. जोपर्यंत साधना अपूर्ण आहे तोपर्यंत जगद्गुरु संत. बघा मी एक महत्वाची गोष्ट सांगून जाईल, काही घ्या का नका घेऊ पण एवढं घ्या, प्रपंचामध्ये संसारामध्ये जीवन व्यतीत करताना माणसाचं त्या ठिकाणी जीवन परिपूर्ण असावं, मनात इच्छा नसावी संसार पूर्ण करत असताना. आणि परमार्थ पूर्ण करत असताना, परमार्थ क्षेत्रामध्ये सक्रिय असताना अंतकरणामध्ये कायम व्याकुळता असावी. कायम आपलं पोट भरलेलंच नाही पाहिजे. भजन एवढं करावं, किती भजन केलं तर प्रत्येक क्षणाला असं वाटावं भजनच करत राहावं. कारण तुका म्हणे येत भजन प्रमाण काय त्वरपण जाळायचे. म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये इच्छा पूर्ण झालेली असावी, परमार्थ क्षेत्रामध्ये अपूर्ण इच्छा असावी, सद्गुरूच्या सेवेमध्ये अपूर्ण इच्छा असावी. संत महात्म्यांच्या सेवेमध्ये आपण आहोत ना, आपल्याला अंतकरणामध्ये अशी व्याकुळता निर्माण झाली पाहिजे की आपण या महात्म्यांची किती सेवा करावी, अजून काय केल्यानंतर ते प्रसन्न होतील. आणि जोपर्यंत ते प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी कृपा करत नाही. बघा 4थ्या अध्यायामध्ये तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाती नवे तरी संतासी अबजावे सर्वस्वी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास सकळ. मग त्या संतांची सेवा करावी महाराज. आणि मग आपण त्या संतांचं दास हो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अरे मी घराच्या बाहेर निघलो की मला सगळे म्हणतात पांडुरंगाचा दास आहे, पांडुरंगाचा दास आहे. पण दास होण्यासाठी लागणारी पात्रता मात्र माझ्यामध्ये नाही. आणि म्हणून मला तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू माझ्यावरती काहीतरी कृपा करावी. कारण मी घराच्या बाहेर निघलो की मला लोक म्हणतात मनविता दास
म्हणावी दादा हे पांडुरंगा, मला एवढीच आस आहे तुझ्याकडून. मला सर्व दास म्हणतात. दास या शब्दाचा अर्थ काय हो? व्यवहारामध्ये दास शब्दाचा अर्थ वेगळा आहे, संसारामध्ये वेगळा अर्थ आहे दास शब्दाचा. पण दास शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये काय आहे? सद्गुरू महाराजांची सेवा करताना काय आहे दास शब्दाचा अर्थ? दास याचा अर्थ संपूर्ण समर्पण. दास शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण समर्पण. आणि सद्गुरूची जशी इच्छा आहे त्या इच्छेनुरूप जीवन जगणं म्हणजे काय आहे? दास होणं महाराज. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, मला दास म्हणतात सर्व, मला तुझ्याकडून अपेक्षा आहे, पण ते दास होण्यासाठी लागणारी पात्रता माझ्याकडे अजून नाही. मला ते वर्म अजून ठाऊक नाही. म्हणून तू एक काम कर देवा, तुझा जो धर्म आहे, भगवान परमात्म्याचा धर्म काय हो? भगवंताचा धर्म आहे की महाराज जो संकटामध्ये आहे त्याला तारणं, भक्ताचं रक्षण करणं, दुर्जनाचा संहार करणं. आणि एखादा जर परमार्थ मार्गाला चालत असेल, त्याचा आचार विचार आचरण जर व्यवस्थित असेल, तर आपण एका पावलानं पांडुरंगाकडे गेलो ना तर देव 10 पावलानं आपल्याकडे येतो. याचं एक वारकरी संप्रदायामध्ये उदाहरण आहे. संत कुर्मादास नावाचे संत होऊन गेले, ज्यांना भेटण्यासाठी भगवान परमात्मा येतो महाराज. म्हणजे भगवान परमात्म्याकडे एका पावलानं जर आपण गेलो तर भगवान परमात्मा 10 पावलानं आपल्याकडे चालत येत असतो. परंतु कधी ती परिपूर्ण अवस्था प्राप्त होण्यासाठी साधू संतांची आपल्यावरती कृपा असावी. आणि म्हणून तुकोबाराय प्रार्थना करतात, देवा की माझ्यावरती तू कृपा कर, तुझा धर्म पाळ देवा. आणि ते दास होण्यासाठी, संपूर्ण माझ्या जीवनाचं समर्पण करण्यासाठी आणि तुझ्या इच्छेनुसार मला वागण्यासाठी एक काम कर देवा, तूच मला सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजे नारायण. बघा, आणि म्हणून मज आहे आस मनविता दास, मज एवढीच आस. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, पण देवा ते वर्म मला कळालं नाही दुसऱ्या चरणामध्ये. आणि म्हणून ते वर्म आपल्याला जर साधू संतांच्या कृपाशीर्वादानं जर समजलं तर निश्चितच भगवान परमात्म्याची, संत महात्म्यांची आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. हा सर्व जो पसारा आहे महाराज, हा सर्व पसारा भगवान परमात्म्याच्या मालकीचा आहे. इथं मी म्हणत जगायचं नाही, किती दिवस राहायचं, त्याच्या इच्छेनुसार या ठिकाणी जीवन व्यतीत करायचं. सद्गुरूच्या इच्छेमध्ये आणि भगवान परमात्म्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा प्रारब्धानुसार त्या ठिकाणी मिळून द्यायची आणि अलौकिक स्वरूपाचं पुण्य पदरात पाडून घ्यायचं. अशी जी वारी आहे ती वारी म्हणजे पंढरपूरची वारी आहे. जी पंढरपूरची वारी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केली, जी पंढरपूरची वारी हरिगिरी महाराजांनी, नाथगिरी महाराजांनी, सोमेश्वरगिरी महाराजांनी, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी केली. आणि आज सद्गुरू स्वामी रामगिरी महाराज तुमच्या आमच्या समवेत चालून ती पंढरपूरची वारी करत आहे. असा परंपरेचा आपला परमार्थ आहे महाराज. आणि म्हणून त्या संत महात्म्यांच्या चरणावरती पुन्हा 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 त्या ठिकाणी नमन आणि वंदन करतो. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन व्हावं, साधू संतांच्या विचाराप्रमाणे आपलं जीवन व्हावं आणि आपलं जीवन एवढं पवित्र व्हावं, आपलं आचरण एवढं पवित्र व्हावं की भगवान परमात्म्यानं साधू संतांनी आपला स्वीकार करावा. एवढ्याच्या माध्यमातून बोलतो. सर्वांनी बरं हात करा. हे भजन आता महाराष्ट्रभर जाणार आहे. दास संतांच्या चॅनलच्या माध्यमातून हे भजन महाराष्ट्रभर जाणार आहे. बघा, लेने को हरिनाम देने